धुळे जिल्ह्यातील दिवाणमळा परिसरात राहणारा रवी मालचे आणि बाबू मालचे हे दोघे एकमेकांचे चुलत भाऊ तसे मावस भाऊ आहे. यामधील बापू मालचे याचे लग्न राधासोबत ठरले. येथेच एका दुर्दैवी घटनेचे बीज पेरले गेले. कारण बापूची बायको राधा हिचे लग्न अगोदर रवी मालचे याच्याबरोबर प्रेम संबंध होते. पण रवी मालचे याला डावलून तिचे लग्न बापू सोबत बळजबरीने लावून देण्यात आले होते. पण लग्न झाल्यानंतर समजूतदार राधाने रवीला विसरायचे ठरवले. आता बापू याच्यासोबत निष्ठेने संसार करायचा असा तिने विचार केला होता. पण रवी मात्र आपले प्रेम संबंध विसरायला तयार नव्हता. तो तिच्यासोबत संपर्क ठेवायचा प्रयत्न करू लागला. तेव्हा राधाने आपले प्रेम विसरून जा असे सांगितले. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. कधी प्रेमाने समजावून तर कधी रागावून ती रवीला आपल्यापासून दूर राहायला सांगू लागली. पण रवीला तिच्यापासून दूर राहायचे नव्हते. तो तिला आपल्यासोबत पूर्वीप्रमाणे संबंध ठेव असे म्हणू लागला. राधाने या विवाहबाह्य संबंधाला विरोध केला. तिला हे मान्य नव्हते. ते पाहून रवीला राग आला. त्याने आता तिला पूर्वी काढलेल्या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र राधाची मनस्थिती बिकट झाली. आपली बदनामी होऊ नये म्हणून तिने रवी याच्यासोबत गुपचूप संबंध ठेवणे सुरू केले. नवऱ्याला नकळत ती त्याला भेटू लागली. खरे तर तिला हे मान्य नव्हते. ती आपल्या संसारात रूळ लागली होती. तिला बापूपासून एक मुलगा झाला असल्यामुळे तिला आपला संसार प्रिय होता. पण रवी तिला दाखवत असलेल्या बदनामीच्या भीतीमुळे तिची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. इकडे बापूला आपल्या बायकोचे लग्नाअगोदर आपला मावस भाऊ रवी याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले होते. आता आपल्याला एक मुलगा आहे, त्यामुळे आपली बायको रवीचा नाद सोडून देईल अशी बापूची अपेक्षा होती. पण रवी मात्र राधाला विसरायला तयार नव्हता. हे लक्षात आल्यावर बापूला रवीचा राग येऊ लागला. राधाचे आणि आपले प्रेम संबंध असून तिचे लग्न आपला मावस भाऊ बापू मालचे याच्यासोबत झाल्याने रवीची मनस्थिती बिघडली होती. तो राधाचा विरह सहन करू शकत नव्हता. यातून तो दारूच्या आहारी जाऊ लागला. दिनांक 18 मार्च 2026 रोजी दिवाणमळा गावातील फार्मसी कॉलेज व औद्योगिक वसाहतीजवळ सायंकाळी 8-9 वाजण्याच्या दरम्यान बापूच्या नजरेला रवी पडला. तेव्हा रवी दारू पिऊन बेधुंद झाला होता. त्याला पाहताच बापूचा राग उफाळून आला. आपल्या बायकोसोबत अजूनही संबंध ठेवणाऱ्या रवीचा काटा काढण्याची ही संधी आहे असा विचार बापूच्या मनात आला आणि त्याने रवीला मारण्याचा निर्णय घेतला. दारूच्या नशेत असल्याने रवीला धड चालता देखील येत नव्हते. त्याची अवस्था पाहून बापूने त्याची टांग अडवत त्याला जमिनीवर खाली पाडले. रवी जमिनीवर पडताच बापूने जवळच पडलेला भला मोठा दगड उचलला आणि रवीच्या डोक्यात घातला. रवीच्या डोक्याला भली मोठी जखम होऊन त्यातून बाळाबाळा रक्त वाहू लागले. हाती रक्तस्राव होऊन तडफडणारा रवी शांत झाला. रवी मेल्याची खात्री होताच बापूने आपली बायको राधा आणि अल्पवयीन मुलगा याला मोबाईलवरून कॉल करून घटनास्थळी बोलावून घेतले. बापूचा फोन येताच त्याची बायको राधा आणि मुलगा सायकलने घटनास्थळी आले. रवीचा मृतदेह पाहताच ते दोघे देखील घाबरून गेले. पण समय सूचकता दाखवत त्यांनी बापूला धीर दिला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने बापूने आपली बायको राधा आणि मुलाची मदत घेऊन रवीचा मृतदेह आपल्या सायकलवर लोंबकळत ठेवला आणि त्या परिसरातील भरपूर पाणी असलेल्या विहिरीत फेकून दिला. दिनांक 18 मार्च 2026 रोजी विहिरीत टाकलेला मृतदेह गेले 9 दिवस पाण्यात असल्याने तो फुगला. शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी साधारण 6:30 ते 7 वाजण्याच्या दरम्यान मोहाडी पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलीस निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील या सहकाऱ्यांसोबत चर्चा करत असतानाच फोनची रिंग वाजली. ठाणे अंमलदारांनी फोन उचलला. पलीकडील व्यक्ती त्यांना सांगू लागला, साहेब, मी दिवाणमळा परिसरातील फार्मसी महाविद्यालया शेजारील शेतातून बोलत आहे. या परिसरातील विहिरीत एक मृतदेह तरंगताना दिसत आहे.
एवढे बोलून त्या युवतीने फोन कट केला. मिळालेली माहिती वरिष्ठांना सांगण्यात आली. घटनेची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचल्या. वेरीभोवती जमलेली गर्दी पांगवत पोलिसांनी तरंगत असलेल्या मृतदेहाचे निरीक्षण केले. साधारणपणे 35 ते 40 वयोगटातील एका पुरुषाचा तो मृतदेह होता. स्थानिक लोकांच्या मदतीने तो मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. पंचनाम्याचे सोपस्कार पार पडले. मृतदेहाच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. विहिरीत उडी मारताना डोक्याला जखम झाली की कुणीतरी डोक्यावर प्रहार केला, हा प्रश्न पोलिसांच्या मनात उमटला. त्या प्रश्नाचे उत्तरे मिळवण्यासाठी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मृतदेह बाहेर काढताना मृतदेहातून भयंकर दुर्गंधी येत होती. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मळमळू लागले. जमलेल्या नागरिकांना देखील उलट्या झाल्या. एकूणच हा मृतदेह 7-8 दिवस पाण्यात असावा असा संशय पोलिसांना आला. पोलिसांच्या मनात खून की आत्महत्या याचे द्वंद्व सुरू असतानाच पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. त्यामध्ये या इसमाच्या डोक्यावर जबरदस्त प्रहार केल्याने गंभीर जखम होऊन त्यातून अमर्याद रक्त वाहून गेल्याने तो इसम मृत पावला असा रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दिलेलं होतं. या घटनेची माहिती पोलीस अधिकारी शिल्पा पाटील यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांना दिली. मृतदेह अनोळखी असल्याने प्रथम मृतकाची ओळख पटवा आणि नंतर मारेकऱ्याचा शोध घ्या अशा सूचना मिळाल्याने मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीकडून खून केला असा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू झाला. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, नितीन करंटे, संदीप पाटील या टीमनी तपासाला सुरुवात केली. सर्वप्रथम मृतकाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. मृतकाच्या छातीवर रवी आणि हातावर राधा असे गोंधल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले होते. त्याचा आधार घेत दिवाणमळ गाव आणि परिसरात युद्ध पातळीवर ओळख पटण्याचे काम सुरू झाले. दिवाणमळा गावातील रवी मालचे हे नाव पुढे आले. त्यानुसार रवी मालचेच्या नातेवाईकांचे, शेजारच्यांचे, त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांचे प्राथमिक जबाब शोध पथकाने नोंदवले. त्याची पडताळणी करत असताना गावातीलच बापू मालचे याच्या बायकोचे म्हणजे राधा बापू मालचे हिचे नाव पुढे आले. रवी मालचे आणि राधा मालचे यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती शोधपथकाला प्राप्त झाली. शोधपथकाने बापू मालचे, त्याची बायको राधा मालचे आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी आपण त्या गावचे नाही असा पवित्रा घेतला, पण पोलिसांच्या प्रश्नापुढे त्यांना शरणागती पत्करावी लागली. कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावा नसताना वरिष्ठांच्या सुयोग मार्गदर्शनामुळे हा जटिल गुन्हा फक्त 24 तासात उघडकीस आणला. मोहाडी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे अभिनंदन केले. या घटनेतील बापू मालचे आणि राधा मालचे सध्या तुरुंगात असून त्यांचा अल्पवयीन मुलगा बाल सुधारगृहात आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.